संस्कार कथेचं नाव आहे. तर त्यातनं संस्कारच मिळते आपल्याला चांगला. त्याचं नाव आहे बघा, नुसती उठाठेव करू नये. काय नाव आहे? नुसती उठाठेव करू नये. बघा, फार पूर्वीच्या काळामध्ये एक छोटंसं गाव होतं आणि त्या गावामध्ये एक मंदिराचं बांधकाम चालू होतं. काय चालू होतं? मंदिराचं बांधकाम चालू होतं. मग त्या बांधकामासाठी लागणारे मोठमोठे दगड, लाकडं, वाळू, चुनखडी असं बरंच साहित्य असं त्या मंदिराच्या शेजारी तिथं काम चालू आहे, तिथं पडलेलं होतं. आणि रोज त्या मंदिराचं बांधकाम करण्यासाठी गवंडी लोक, त्यानंतर लाकडाचं काम करणारी सुतार लोक, अजून कुठले कुठले कामगार तिथं काम करायचे, रोज काम करायचे. आणि व्हायचं काय की सकाळी सकाळी लवकर कामाला लागायची आणि दुपारनं काम थांबवायची आणि जेवण करायला जायचं. जेवण करून 1 तास 1.5 तास जरा घरीच आराम करायचा. हे असं रोज चालू होतं. मग गवंडी लोक काय करायची, ती ही जी आणलेली आहेत मोठमोठी दगडं, खडे किंवा मोठी दगड, ते आपल्या छन्नी हातोड्यानं घडवायचे, त्या मंदिराला नेऊन लावायचे. सुतार लोक काय करायचे, त्यांना लागणारी लाकडं जी होती, कारण जुन्या काळातलं मंदिरचं बांधकाम झालं त्यामुळे जास्त लाकडं लागायची, ती तासायची, चिरायची, त्याला आकार द्यायची, असं कामं करायची. मग एक दिवशी काय झालं, नेहमीप्रमाणे गवंडी लोक त्यांचं काम थांबवून जेवायला घरी गेले. सुतार लोक सुद्धा त्यांचं काम अर्धवट ठेवून घरी गेले. पण जाताना त्या दिवशी काय झालं, सुतारानं असं लाकूड चिरलं होतं आणि पुन्हा येऊन त्याच्यावर काम करायचं होतं म्हणून त्याच्यामध्ये एक असं पाचर ठोकलं होतं की जे पुन्हा आल्यावर पाचर काढून त्याचं काम करणार होतं. आणि ते पाचर ठोकलेलं एवढं मोठं लाकूड होतं, ठेवलं होतं. ती गावात गेली. पण त्या दिवशी काय झालं, एक वानरांची टोळी, वानर माहिती आहे का तुम्हाला? वानरांची एक टोळी तिथं आली आणि ही सगळी लोक, कामगार लोक घरी गेले, जेवण करून 1 तास 2 तास झोपून परत येणार आहेत. तर ह्या वानरांनी काय केलं, त्या दगडांवर, त्या लाकडांवर, त्या बांधलेल्या मंदिरावर उड्या मार, हे कर ते कर असतं खेळ करायला सुरुवात केली. आणि ते करत असतानाच त्यातलं एक मोठं वानर काय केलं, खेळत खेळत त्या लाकडाच्या पाचर मारलेल्या तिथं गेलं आणि त्या लाकडाच्या पाचरापाशी जाऊन बसलं. आणि त्याला वाटलं हे पाचर म्हणजे काय, पाचर म्हणजे काय बघा, असं लाकूड चिरलेलं असतंय, असं मधनं चिरलंय आणि असं 2 बाजूला घेतलंय. आता ह्याचं काम करायचं पुढं अजून, म्हणून कामावरून ये पण त्या 2 चिरलेल्या लाकडाच्या मध्ये ते वरून एक दुसरं लाकूड ठोकून ठेवलंय नुसतं, की पुन्हा आल्यावर ते लाकूड काढून पुढचं काम करता येतं. त्याला पाचर म्हणते. आणि त्या वानरानं काय केलं, ते बसता बसता असं बसलं त्याच्यावर, इकडं पाचर आहे, इकडं कट केलेलं लाकूड आहे आणि त्या पाचराला हलवा लागला. आणि हलवत असताना त्याचं शेपूट ते मागलं कट केलेलं लाकडाचं असं म्हणजे आत गेलं. आणि त्यानं काय केलं, हळूहळू करत खेळत खेळत ती पाचर उपटून काढली. जसं ती पाचर उपसलं तसं ती चिरलेलं लाकूड फटकन जोडलं गेलं आणि हे जर शेपूट त्या 2 लाकडाच्या मध्ये अडकलं. आणि आता पाचर तर निघलंय आणि आता शेपूट तर अडकलंय. आता ओरड ओरड ओरडायला लागलं. सगळी वानरं गोळा झाली, ह्याचं काही शेपूट निघेना, ओढून काढावं तर तुटतंय आणि लाकडामुळं असं दाबलं गेलं मग चिमटीत. तेव्हा वानराला लय त्रास व्हायला लागला. ती वरड वरड ओरडायला लागलं, काय करायला येईना. मग शेवटी सगळी वानरं जी आलती त्याच्या संग त्यांनी ओळखले, आता माणसं याचा टाइम झालाय म्हणून ती सगळी घेऊन गेली निघून. ही मात्र तिथं अडकूनच बसलं. थोड्या वेळानं तिथं ती सुतार लोक आली आणि त्यांनी बघितलं तर काय काय दिसलं रे त्यांना, वानर त्या लाकडावर बसलंय, त्याचं शेपूट त्यात अडकलंय आणि ते रडायला लागले, वरडायला लागले, कारण त्याला ती काढताच येत नाही, है की नाही. मग शेवटी ती सुतार लोक आले. आल्यावर हे वानर असं घाबरून बसलं त्यांना. शेवटी सुतार लोकांनी मग दुसरं पाचर ठोकलं
आणि त्याचा शेपूट त्यातनं निघला तसा टन करणं उडी मारून ते वानर झाडावर जाऊन बसलं. पण त्याचं शेपूट मात्र काय व्हायला लागलं होतं, लय दुखायला लागलं होतं. त्याला लय त्रास झाला होता. तासभर ते अडकून पडलं होतं. मग हे सुतार लोक म्हणले, काय वाकडाला वांढराला काय अक्कल आहे का, जावं की आपलं जंगलात तिकडे खेळत बसावं की, तिथं कामाच्या ठिकाणी येऊन असलं करावं पाहिजे. आणि अंगलट कोणाच्या आलं केलेलं, कुणाला त्रास झाला, वांढराला. म्हणून असली नुसती उठाठेव करायला जायचं नाही. त्या सुताराने काय त्या वांढराला सांगितलं होतं का, ये बाबा इथं बस म्हणून? त्या वांढराला तिथे यायची काय गरज होती का? असली नुसती उठाठेव करायला गेलं आणि त्याला शिक्षा झाली. तासभर त्याचं शेपूट चिमटीत अडकून पडलं होतं, त्याला दुखायला लागलं नाही नाही. म्हणून आपण सुद्धा यातनं एक संस्कार घ्यायचा की जिथं आपलं काही काम नाही, ज्या गोष्टीचे आपलं काही देणं घेणं नाही, त्या गोष्टी करायला आपण बिनकामाचं तिथं जायचं नाही. जर का नुसती उठाठेव करायला गेलं तर आपल्या चांगल्यात आलं म्हणून समजायचं, हे की नाही. माकडाचं कसं शेपूट अडकलं तसं आपलं सुद्धा बोट अडकू शकते, पाय अडकू शकते, आपलं शर्ट अडकून फाटू शकते. जिथं काय आपलं कामच नाही तिथं आपण जायचं नाही. हा बोध, हा संस्कार यातनं घ्यायचा की नसती बिनकामाची उठाठेव करायची नाही. समजली का गोष्ट? ठीक आहे.